नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपण मिशन मोदी याविषयी बोलूया. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधल्या मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार बुधवारी पार पडला. या विस्तारादरम्यान नरेंद्र मोदींच्या सोशल इंजिनिअरिंगची चर्चा जशी रंगली होती तशीच चर्चा रंगली ती नारायण राणेंच्या सहभागाची. शपथविधीमध्ये सगळ्यात पहिले शपथ घेतली ती नारायण राणेंनी. नारायण राणेंच्या मंत्रिपदाच्या शपथेमुळे महाराष्ट्रात भाजप शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेला विराम मिळालाय. शिवसेनेला शह देण्याकरता भाजपनं नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्याची चर्चा नव्यानं सुरू झालेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि त्यानंतर 2 वर्षात येणाऱ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका याची पूर्वतयारी म्हणून शिवसेनेला आव्हान देण्यासाठी आणि कोकणात पक्ष वाढवण्याकरता नारायण राणेंची ताकद वाढवण्यासाठी मंत्रिपद दिलं गेलं अशा चर्चा रंगतायत. टीम मोदींच्या मंत्र्यांसंदर्भातील विशेष चर्चा आपण मिशन महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्र सरकारमध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग खातं देण्यात आलंय. यावर माजी अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी माजी अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत साहेब, तुम्ही खाते बघितलं आहे, आपली काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राला अवजड टू सूक्ष्म अशी ती प्रगती आहे. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की ज्या खात्यात आपण जातो त्या खात्यात काम करता आलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे. पण त्यांची वक्तव्य पाहिल्यानंतर खात्यातील कामापेक्षाही त्यांना राजकीय भाष्य जास्त करण्याची ते करतायत सातत्यानं. आणि मला वाटतं तेवढ्यापुरतंच त्यांना ते काम दिलेलं आहे की कुठलं खातं बितं नका सांभाळू, तुम्ही एवढंच सांभाळा की शिवसेनेवर प्रहार करत बसा, बाकी काही नाही. परंतु त्यांना जे खातं मिळालेलं आहे किंवा कॅबिनेट मंत्रालय त्यांना जे देण्यात आलेलं आहे, शिवसेनेला महाराष्ट्रात शह देण्यासाठी त्यांना असं खातं दिलं गेलं आहे किंवा त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं भाजपने, अशी चर्चा सुरू आहे. मुळात असं आहे, शिवसेनेला शह ते देऊ शकतात का इथपासून सुरुवात करा. शिवसेनेने त्यांचा 2 वेळा पराभव केला. एकदा त्यांच्या गडात, म्हणजे अगदी त्यांना मालवण त्यांचा गड, त्या गडामध्ये आमच्या वैभव नाईकने त्यांचा पराभव केला. पुन्हा दुसऱ्यांदा मुंबईत पराभव केला. आता ते त्या पक्षाची धारणा आहे ती की आमच्यावर टीका करणारी माणसं त्यांना पिरी असतात, तर त्यांना ती घेऊ द्या, लखलाभ होतील त्यांना काय, आम्हाला काय करायचं नाही. त्यामुळे आमची कोंडीबिंडी नाही. एक लक्षात ठेवा, कोकणातील माणसांची नाळ ही शिवसेनेबरोबर कायम जोडलेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांपासून जोडलेली आहे. आणि कोणीतरी सरड्याचे रंग बदलले, सरड्यापेक्षाही. म्हणून कोकणातला माणूस बदलत नाही, तो भगव्याशी एकनिष्ठ आहे. मुंबई महापालिका निवडणुका पुढच्या वर्षी आहेत, तेव्हा देखील नारायण राणे अस्त्राचा उपयोग भाजप मोठ्या प्रमाणात करेल अशी देखील चर्चा आहे. मुळात अस्त्र का म्हणतो, गल्लीत हरलं ना, ते अस्त्र कसं होऊ शकतं? ती लवंगी फटका पण नाही. तो तुम्ही बघा ना, लवंगी फटाका पण तो शिल्लक राहिलेला नाही आहे. फक्त वाजवत आहेत सध्या, वाजवू द्या, मग नंतर निवडणुकीनंतर करेल ना. बंगालमध्ये काय घडलं? अशाच फटाके वाजवले तुम्ही, पुढं काय झालं? 200चा आकडा पार करू म्हणून सांगितलं होतं. पुढच्या गल्लीत जाऊन बसले ते बघा. आणि तेच प्रकारे इथे मुंबई आणि महाराष्ट्रात पण होईल. केंद्रीय मंत्रिमंडळात एक नवं खातं निर्माण केलं गेलं आहे, सहकार मंत्रालय. आणि ते आता अमित शाह यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे गृह मंत्रालय देखील आहे. सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. त्यांच्याकडे सहकार खातं गेल्यामुळे महाराष्ट्रात काही राजकीय त्यामुळे दबावतंत्र म्हणा किंवा इतर काही राजकारण त्यामुळे शेजेल असं वाटतं. आपला प्रश्न अगदी निश्चितच चांगला आहे, कारण तो त्याच दृष्टीनं त्यांना ते मंत्रिपद दिलं गेलेलं आहे. मुळात सहकार ज्या संबंध देशामध्ये सगळ्यात मजबूत सहकार क्षेत्र कुठे असेल ते महाराष्ट्रात आहे. आणि मग तिथं कोण आहे? तर बऱ्यापैकी महाविकास आघाडीची माणसं त्या सहकार क्षेत्रात आहेत, खास करून राष्ट्रवादी आहे. महाराष्ट्रातले 8 ते 9 चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात आता आपल्याला बघायला मिळत आहेत. नव्यानं काल जो शपथविधी सोहळा झाला, विस्तार झाला मंत्रिमंडळाचा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा, त्यामध्ये 4 नवे चेहरे महाराष्ट्रातून गेलेले आहेत. नारायण राणे, भागवत कराड असतील आणि कपिल पाटील असतील अर्थात, आणि नाशिकचं दिंडोरीचं नेतृत्व करणाऱ्या असतील. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून मिशन मोदी काय म्हणतंय
किंवा त्याचा उद्देश काय, त्याचे परिणाम काय, या सगळ्या विषयी आपण या कार्यक्रमामध्ये बोलूया. आपल्याबरोबर मिड डेचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे जोडले गेलेले आहेत आणि सोबतच गजानन निमदेव संपादक आहेत नागपूर तरुण भारतचे, तेही जोडले गेलेले आहेत. धर्मेंद्रजी आणि गजाननजी, आपल्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. धर्मेंद्र सर, तुमच्यापासून सुरुवात करते. मिशन मोदी असं या कार्यक्रमाचं आम्ही जाणीवपूर्वक नाव ठेवलेलं आहे. मराठी चेहरे, केंद्रीय मंत्रिमंडळातले मराठी चेहरे. जर सुरुवात नारायण राणेंपासून करायची झाली तर तुमची पहिली प्रतिक्रिया, नारायण राणेंनी पहिला म्हणजे शपथ पहिली घेतली, त्यानंतर त्यांना दिलेलं खातं आणि शिवसेना आणि भाजप असा एक संघर्ष किंवा स्थान भाजपचं वाढवायचं कोकणातलं, याकरता त्यांच्याकडे बघितलं जाणं, या सगळ्याच्या अनुषंगानं धर्मेंद्रजी तुमची पहिली प्रतिक्रिया. एक त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्याचं कारण की सिनियरिटीमध्ये ते मुख्यमंत्री राहून चुकल्यामुळे सोनोवाल आणि ते सोनोवाल त्यांना ज्युनियर आहेत, त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे पहिलं स्थान देण्यात आलं शपथविधीमध्ये. आणि दुसरं जे म्हणतात तुम्ही की सेना आणि बीजेपीची कॉन्टेस्ट चालू आहे, जो संघर्ष आहे, त्याची निश्चितच याला एक वन ऑफ द रिझन्स म्हणता येईल. आणि दुसरं की राणेंनी आपला पक्ष जो होता, मोठा जो पक्ष होता, तो बीजेपी सोबत त्यांनी मर्ज केलेला. जवळपास त्याला 2 वर्ष होते. 2 वर्ष वाट बघून त्यांनी बीजेपीला जे त्यांच्याकडून अपेक्षित होते बरेच करण्याचा प्रयत्न केला. त्यातला एक मुख्य त्यांचं जे काम होतं की उद्धव ठाकरे आणि MVA सरकार यावरती टीका करणे, जेव्हा चान्स मिळेल तशी संधी मिळेल त्या पद्धतीने त्यांना टीका करायला अगदी मुक्त हस्त अधिकार देण्यात आले. त्यामुळे वाटतं की या 2 आहेत. एक राणेंना दिलेला जे आश्वासन होतं त्याची पूर्ती झाली आहे. त्यासोबतच तुम्ही बघत असाल नितीश कुमार, नंतर तो एक छोटा LI आहे, त्यांचे एक मंत्री आलेले आहेत. आणि नितीश कुमारांना जितके मागितले तितके देण्यात आलेले आहेत. एक कॅबिनेट MOS आणि पासवानांच्या भावाला सुद्धा बंडखोरी करून खासदार आपल्या सोबत घेऊन सुद्धा त्याच्या मुलाला नाराज करून त्याच्या काकाला सुद्धा मंत्री बनवण्यात आलं. त्याच्यामुळे याच्या मागे, या संपूर्ण एक्सरसाइजच्या मागे, या रिपोर्टच्या मागे एक लॉंग टर्म 2024 पर्यंतची पॉलिसी असते. एक जो पूर्वी एक इम्प्रेशन होतं की हे सरकार फक्त बीजेपीचं आहे, एनडीएचं नाही. त्यानंतर एनडीएचे घटक पक्ष मोठे मोठे निघून गेले, त्यानंतर छोटे राहिले, त्यांना सुद्धा अशी अपेक्षा होती की आम्हाला घेतलं पाहिजे, पण त्यांना त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्सवर पाहिजे होतं. त्यापैकी नितीश कुमारांनी ते करून घेतलेलं आहे. राणेंना हा एक MVAचा इथे प्रयोग असल्यामुळे आणि मुंबईचं एकंदरीत सगळं मुंबई आणि कोकणाचं कॉन्स्टिट्यूशन लक्षात घेता आणि दुसरा मराठा रिझर्वेशनचा प्रश्न लक्षात घेता आणि बीजेपीमध्ये त्यांच्या स्टॅचरचा म्हणा किंवा त्यांच्यासारखा आक्रमक मराठा नेता नाही, आशिष शेलार आणि बाकी दरेकर इतर मंडळी सोबत, तर त्यांच्या काही लिमिटेशन्स आहेत. राणेंना काही लिमिटेशन, राणेंचा अनुभव आणि राणे म्हणजे म्हणतात की एक तुम्हाला एक स्कर्ड पाहिजे असते, क्षेपणास्त्र पाहिजे असतं, तशा पद्धतीचा राणेंचा वापर इथे होऊ शकतो. आणि बीजेपी सारखा हुशार पक्ष इतर कोणताही नसेल, जेव्हा नेत्यांना वापरून घेण्याचा त्याला स्किल लागतं. काँग्रेसने राणेंना कोणत्या पद्धतीने वापरला, किती फायद्यासाठी वापरला, हा एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मात्र बीजेपी त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वापरून घेईल याबद्दल माझ्या मनात तरी काही दुमत नाही. पण धर्मेंद्रजी, शिवसेनेच्या एका माजी खासदारांना मात्र अशी टीका केली आहे की 2दा कोकणात सुद्धा आणि एकदा मुंबईत असं 2दा शिवसेनेनं नारायण राणेंना धूळ चारलेली आहे. त्यामुळे काय विचार करून, एक तर छोटंसंच खातं त्यांना दिलं गेलंय, म्हणजे महत्वाचं असं खातं कुठलंही त्यांना दिलं गेलं नाहीये, तर काय विचार करून त्यांना मुळात हे खातं दिलं? दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे खरोखर ते शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये देऊ शकतील का, या प्रश्नाचा सुद्धा विचार व्हावा, अशी टीका त्यांनी केलेली आहे. यावर तुम्ही काही सांगू शकाल? बिलकुल बिलकुल, मी त्या मुद्द्यावर येणारच होतो.
2014ला राणेंचा त्यांच्या कुडाळमध्ये, त्यांच्या मध्ये ज्याला आपला गड मानायचे तिथे पराभव झाला. नंतर त्यांनी काँग्रेसकडनं बांद्रे ईस्ट म्हणजे कलानगर जिथे ठाकरेंचा मातोश्री आहे आणि जो आणखी एक सैनिकचा गड तिथे बाईक इलेक्शन म्हणजे पोटनिवडणूक ठेवली, त्यात जो माहोल तयार झाला. म्हणजे आता इथे सावंतांनी जे म्हटलं त्याला फार हे आहे, म्हणजे महत्व आहे. ते महत्व काय तेही मी सांगेल. यांचा कलानगरमध्ये त्यांनी अगदी काँग्रेसमध्ये आग्रह करून ती जागा घेतली, ते बाय इलेक्शन लढले आणि तो जो माहोल ज्यावेळी क्रिएट झाला होता तो माहोल महत्वाचा आहे. काँग्रेसला त्या माहोलला म्हणजे काँग्रेसची जर वेगळ्या कोणत्या उमेदवार तेवढा माहोल निर्माण झाला असता की असं मला वाटत नाही. बीजेपीला असा माहोल क्रिएट करण्यासाठी कोणीतरी लागतं, कारण बीजेपी स्वतः तसं वातावरण निर्माण करणारी एक पार्टी आहे. त्यांच्या कॅम्पेनचा एक तो प्रकार असतो, त्याच्यामुळे राणे जिथे जातील तिथे ते माहोल करतात. सावंतांचं जे म्हणणं आहे त्या सोबत आणखी एक मी जोडेल की सावंतांचंच म्हणणं मी घेऊन असं म्हणेल की राणेंच्या पुढे आता ही फार मोठी एक टेस्ट आहे, लिटमस टेस्ट आहे त्यांच्यासाठी. त्यांना कमबॅक करावं लागेल. परफेक्ट. त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांच्या मुलाचा पराभव झालेला आहे लोकसभेमध्ये, शिवसेनेनेच केलेला आहे. नितेश निवडून येतात, 2 वेळा निवडून आले काँग्रेसकडनं, दुसऱ्यांदा बीजेपीकडनं. नितेश का निवडून येतात हा सुद्धा त्यांच्या फॅमिलीमध्ये एक कंपॅरिझन प्रकार जो होतो त्या नितेशचं त्यामध्ये जास्त मला वाटतं कॉन्ट्रीब्युशन आहे नेता म्हणून आणि जनसंपर्क म्हणून, आणि राणेंचा मुलगा हे क्वालिफिकेशन. त्या व्यतिरिक्त त्याशिवाय इन ऍडिशन टू दॅट नितेश आता हा सगळा परिपाक जेव्हा होईल आणि राणेंना आता प्रूव्ह करावं लागेल. राणेंना चान्स दिला बीजेपी की हमने आपको दी है मला आणि MSME, तर तुम्ही म्हणता तसं ते छोटं आता नाहीये. जर छोटं असतं ते गडकरींना यादी दिलेलं असतं. गडकरींनी गेल्या 2 वर्षात त्याला सेट केलेला आहे, काही प्रोग्राम दिलेले आहेत. आणि MSME जो आहे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये MSME म्हणजे इंडस्ट्री नव्हे, बरोबर उपक्रम आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्री येतं, त्याच्यामध्ये तुमचा स्टार्टअप येतो, तुमच्यामध्ये IT येतं, त्यांच्यामध्ये सर्व्हिसेस येतात, सगळंच येतं. त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये आणि विशेषतः आता जेव्हा आपल्या इकॉनॉमीला या सगळ्या स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसची गरज असताना राणेंना ते खाते देणं आणि राणेंकडे इंडस्ट्रीचा अनुभव आहे महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीचा ज्याला अनुभव आहे तो कुठेच कमी पडणार नाही. बरोबर अनुभवास मी बोलतोय. मग त्यांनी जे करायचं ते त्यांच्यावरती आहे. बरोबर आहे. पण धर्मेंद्रजी, तुमचं एक वाक्य मला फार महत्वाचं वाटलं की राणेंसाठी सुद्धा ही लिटमस टेस्ट आहे, आव्हान आहे त्यांच्या समोर आता की तुम्हाला संधी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याचं सोनं करायचं आहे. रवी किरण देशमुख ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही आपण बोलूया. आणि गजानन निमदेव संपादक आहेत नागपूर तरुण भारतचे, तेही आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रवी किरण सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. रवी किरण देशमुख, तुम्ही काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये महाराष्ट्राचे 4 प्रतिनिधी, 4 मंत्री तिथे गेलेले आहेत, तर याकडे कसं बघता? मिशन मोदी किंवा महाराष्ट्राकडे जास्त लक्ष दिलं गेलंय असं वाटतंय का? 2 भाग आहेत याचे. एक तर राष्ट्रीय पातळीवर मोदींना जो बदल करायचा होता तो त्यांनी अतिशय काळजीपूर्वक केलाय. त्यांनी सर्व जाती, सर्व समाज यांना प्रतिनिधित्व देत असताना प्रत्येक राज्यातून काही चांगले म्हणजे जास्त लोक घेता येतील का हे पाहिले. जसं आपण पाहतोय की उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रतिनिधित्व आहे, गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्रातूनही वाढवलं त्यांनी. तर महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामधून त्यांनी प्रामुख्याने असे लोक घेतलेत की ज्यांच्याकडून काही रिझल्ट मिळू शकतात. त्यांनी सामाजिक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय, प्रादेशिक समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ठाण्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान मिळालं. ठाण्याने फार दिग्गज नेते दिलेत आजपर्यंत, पण ठाण्याला कधी केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान नाही मिळालं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, रामभाऊ म्हाळगी सारखा नेता होता, राम कापसे होते, पण कधी केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान नव्हतं. काँग्रेसचे बडे दिग्गज नेते होते. आणि तसंच नाशिकला यशवंतराव चव्हाण फार पूर्वी होते केंद्रात मंत्री, पण ते खुद्द नाशिकचे नव्हते. त्यामुळे भारती पवारांना घेऊन त्यांनी पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिलं. यामागे त्यांचा एक निश्चित विचार असा दिसतोय की एकतर प्रादेशिक समीकरण, दुसरी राजकीय काही त्यांनी समीकरण जुळवले. जसं की राणेंना घेऊन त्यांनी कोकण
शिवसेनेचा विरोध, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, हे सगळे एकत्रित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय. भारती पवारांना घेऊन अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत असताना नाशिक मधून आपल्या किमान 2 जागा या एक तर स्वतः पवार राखू शकतील, शिवाय नाशिकच्या जागेकडे लक्ष देता येईल का, शिवाय त्या नंदुरबार आणि धुळ्यामध्ये काही करू शकतात का याची चाचपणी केली आहे. ठाण्यामधून कपिल पाटलांना घेत असताना पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघांकडे त्यांनी लक्ष द्यायचं ठरवलंय. भागवत कराडांना औरंगाबाद मधून घेत असताना त्यांनी वंजारी समाज हा त्या मराठवाड्यामधला जो प्रभावी घटक आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये विखुरलेला आहे, त्याला एकत्र करता येईल का हे त्यांनी समीकरण जोडण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही निश्चित 2024 ची त्यांची बांधणी आहे. आणि तात्कालिक रिझल्ट त्यांना आत्ता हवाय तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेनंतर महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका, हे सगळं त्यांनी जुळवून आणण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रामुख्याने मला सांगता येईल. नक्की. रवी किरणजी पुन्हा संवाद साधते. गजानन निमदेव पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. काही काळासाठी गजाननजी तुमचा संपर्क तुटलेला होता. गजाननजी, हे जे काही आपल्याला चित्र बघायला मिळतंय हे मिशन 2024 आहे असं आपल्याला वाटतं का, जर महाराष्ट्राचा प्राथमिकतेने विचार करताना बोलायचं झालं तर? मिशन 2024 असू शकतं, परंतु आपल्या मंत्रिमंडळाला सर्वसमावेशक स्वरूप देण्याचा प्रयत्न मोदींनी या विस्ताराच्या माध्यमातून केलेला आहे. देशातलं प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येकाला प्रतिनिधित्व कसं देता येईल या दृष्टीने प्रयत्न झालेला आहे. राहिला प्रश्न महाराष्ट्राचा. पुढल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातून नारायण राणे यांना प्रामुख्याने मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे. सगळीकडे चर्चा अशी आहे की शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाने नारायण राणेंना मंत्रिमंडळात सहभाग केलं. या चर्चेत किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल. नारायण राणे हे मराठा समाजाचा एक प्रमुख चेहरा असलेला नेता आहेत आणि 2 वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. त्यांचा मुलगा नितेश हा आमदार म्हणून निवडून आलेला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेने 2 वेळा पराभूत केलं असं जरी अरविंद सावंत सांगत असले तरी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेता पुढल्या वेळेस जेव्हा नारायण राणे निवडणूक लढतील किंवा त्यांचा मुलगा निलेश राणे लोकसभेची निवडणूक लढेल आणि नितेश राणे पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढतील, त्यावेळेस इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं सांगता येत नाही. नारायण राणेंच्या पंखात बळ भरण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे जे मंत्रालय देण्यात आलेलं आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, या मंत्रालयाच्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी केलेलं भाष्य मी आज दिवसभरात ऐकलेलं आहे. हे मंत्रालय अवजड उद्योग खात्यापेक्षाही वाईट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली, परंतु मला स्वतःला तसं वाटत नाही. हे खातं आतापर्यंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं आणि गडकरींनी या खात्याला अल्पावधीत आकार देण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न पुढे नेण्याची जबाबदारी श्री नारायण राणे यांच्यावर आहे. कुठलंही खातं वाईट नसतं, त्या खात्याचं नेतृत्व करणारा माणूस कसा आहे, त्याच्यात किती गुणवत्ता आहे, त्याच्यात कौशल्य आहे का, अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची क्षमता आहे का, स्वतःच्या काही कल्पना आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार करता कुठलंही खातं वाईट असू शकत नाही. कुठल्याही खात्याला नक्की. गजाननजी, तुमचा आवाज गेला. पुन्हा तुमचा आवाज गेलाय. गजाननजी, बोलते मी तुमच्याशी पुन्हा एकदा. धर्मेंद्रजी आणि रवी किरणजी, तुम्हा दोघांना हा प्रश्न विचारते जसं गजाननजी आता विश्लेषण करत होते. धर्मेंद्रजी, सुरुवातीला तुम्हाला विचारते की जसं तुम्ही म्हणालात की लिटमस टेस्ट आहे ही नारायण राणेंची, तर 2 मुद्द्यांवरती ते आव्हान असेल. एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे शिवसेनेपेक्षा भाजप कोकणात अधिक बलवान करणे आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे मराठा आरक्षणाचा. आता ते स्वतः केंद्रात गेल्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातल्या प्रश्नांना सुद्धा त्यांना उत्तर द्यावी लागतील. मी कोकणाचं मुंबईचं आधीच बोललेलो की राणेंना ती जबाबदारी आपसुकच मिळाली आहे, ती त्यांना करावीच लागेल. आणि ती करत असताना पक्षासोबतच स्वतःच सुद्धा त्यांना असेंब्लीचा लढतील का मला माहित नाही, इलेक्शन लढतील का, राज्यसभेवर आहे,
लोकसभा लढतील का ते शक्य वाटत नाही. त्याच्यामुळे त्यांचं इलेक्टोरल राजकारणामध्ये म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लढवण्यामध्ये किती सहभाग असेल ते आता सांगता येणार नाही. मात्र ज्या पक्षामध्ये ते आता आहेत, ज्या पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे मंत्रिपदासोबतच पक्ष वळवण्याची सुद्धा. आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपण जे बोलला की राणे एकटे करू शकत नाही, काही कोणीच काही करू शकत नाही. तोपर्यंत तो जो 50% तो या चर्चेचा विषय होऊ शकत नाही. तो फार मोठा विषय आहे. त्याच्यामुळे बघा बीजेपीकडे रवी किरण पण हेच म्हणतील, ते माझ्याशी सहमत होतील की मराठा समाजाचा इतका मोठं स्टेचर असलेला मुख्यमंत्री राहून चुकलेला म्हणजे ज्याला कोट अनकोट बाहुबली म्हणता येईल चांगल्या अर्थाने, असा मराठा समाजाचा नेता राणे म्हणून त्यांना मिळाले. त्याच्यामुळे एक जो समाजाला समाज काही एकत्र नाहीये. समाज मराठा समाज हा स्प्लिट आहे. काही काँग्रेसमध्ये आहे निष्ठा काही लोकांची, काँग्रेस राष्ट्रवादीला आहे, काही बीजेपीमध्ये. त्याच्यामुळे इथे कन्सॉलिडेशन चालू आहे. आता MVA जे आहे महाविकास आघाडीच्या विरुद्ध मराठा समाजात हा विषय घेऊन कसा एक अँटी MVA सेंटिमेंट तयार करता येईल त्याचा जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही आणि जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पॉलिटिकली सगळ्या पक्षांसाठी ही जी अवस्था असणार आहे हँगिंग इन बॅलन्सची. राजकारणामध्ये न सुटलेला प्रश्न हा फार महत्वाचा असतो आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने सगळे पक्ष फायदा घेत असतात. तर त्या दृष्टीने तुटेल तर त्या समाजासाठी आणि इतर गोष्टींसाठी चांगलंच आहे. पण राणेंना ऑफिशियली बीजेपी कडनं आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेना या तिघांमध्ये जो मराठा समाजाचा लिडरशिप आहे त्या लिडरशिपला वेगळ्या पद्धतीने सरकारमध्ये राहून सरकारच्या छत्रीखाली राहून तो एक अधिकारवाणीने बोलण्याचा एक अधिकार आता मिळालेला. त्यामुळे हा रिझर्वेशनचा कसा प्रोग्रेस होईल मला माहित नाही. लिटमस टेस्ट मी पुन्हा म्हणतोय की राणेंना प्रूव्ह करावं लागेल, राणेंना प्रूव्ह करावं लागेल. आणि दुसरं राजकारणात आणि त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये सुद्धा जर तुम्ही रिस्ट्रक्चरिंग बघितलं, हे रिस्ट्रक्चर बघितलं त्याचं कारण काय आहे. ज्या लोकांना 12 लोकांना बाहेर काढलं त्यातले त्या 12पैकी पहिल्या 3-4 लोकांवरती आपण बोलायला गेलो तर आपला 1 तास संपेल. त्यांच्यावरती इतकी टीका, इतके त्यांच्या कामावरती ताशेरे किंवा ज्या पद्धतीने आपण ती म्हणजे बाहेरच नाही तर बीजेपीच्या आतमध्ये सुद्धा ती नापसंती, त्यामुळे त्यांना जावं लागलं. खरे धर्मेंद्रजी, काल संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खरोखर या सगळ्या चर्चा रंगत होत्या की ज्यांना राजीनामा द्यायला सांगितलं त्यांचा काय म्हणून त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं, त्यांच्या परफॉर्मन्स विषयी किती विचार झालेला आहे आणि ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय त्यांचा काय विचार करून त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं. आणि जसं तुम्ही म्हणता खूप मोठी चर्चा यावर होऊ शकते. रवी किरणजी, आता ज्या मुद्द्यावरून आपण धर्मेंद्रजींशी बोलत होतो त्यालाच ऍड करून अजून एक प्रश्न तुम्हाला विचारते की मिशन 2024 असं जेव्हा आपण म्हणतो आणि आपण आत्ता जर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या किती राज्यांना किती मंत्रिपद मिळाली हा जर तक्ता पाहिला तर महाराष्ट्राचं नाव पहिलं आहे. 8 मंत्रिपद आहेत आत्ता महाराष्ट्रातून केंद्रामध्ये गेलेली. तर याची काय कारणं वाटतात आणि मराठी चेहरे सुद्धा प्रामुख्यानं मंत्रिमंडळात दिसत आहेत, याची सुद्धा रवी किरणजी काय कारणं वाटतात? एक तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत. हा खूप मोठा घटक आहे लोकसभेमधला. या 48 जागांपैकी आपण 2 निवडणुका अशा पाहतोय की ज्याच्यामध्ये शिवसेना भाजप 2014 किंवा 2019 यांनी जवळपास 40 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. तर एवढ्या जागा भाजपा आज गमावू इच्छित नाही. शिवसेना आज सोबत नाही, उद्या सोबत येईल का याविषयी सुद्धा चित्र स्पष्ट होत नाही. मग एवढ्या मोठ्या जागा गमावण्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष मागे राहणार नाही. म्हणून त्यांनी त्यांची राजकीय व्यूहरचना म्हणून एक नवीन प्रयोग करायचा ठरवला. असे चेहरे घ्यायचे की जे चेहरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये अतिशय प्रभावी ठरू शकतात, ज्यांचा सामाजिक घटक प्रभावी ठरू शकतो, ज्यांचं स्वतःचं जे काही राजकारणामधलं जे योगदान किंवा त्यांची जी पद्धत आहे राजकारण करण्याची ती कामाला येऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही जो प्रश्न विचारला की मग प्रकाश जावडेकरांना राजीनामा द्यायला सांगितला,
जावडेकर हे पक्षाच्या थिंक टँक मधले असतील, प्रवक्ते म्हणून प्रभावी असतील, परंतु जेव्हा तुम्हाला आघाडीवर लढायचं असतं, लोकसभेत लढायचं असतं, त्यावेळेस तुमची विद्वत्ता, तुमचं थिंक टँक, तुमचे हे सगळे घटक पडद्याच्या मागे योग्य आहेत. स्वतः प्रत्यक्षात लढू शकतात का? पक्षांनी प्रॅक्टिकल विचार केला, नाही लढू शकत लोकसभेमध्ये. किंवा दुसऱ्या 2 जागांची जबाबदारी ते घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. मग आम्हाला राणेंना घेतलं तर राणे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची जबाबदारी घेऊ शकतात, ऍडिशनली एखाद्या दुसऱ्या आणखी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेऊ शकतात. शिवाय त्यांचा जो प्रतिस्पर्धी म्हणजे भाजपाचे जे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत त्यांच्यावर तुटून पडू शकतात. त्यांचा जो अग्रेसिव्हनेस आपण म्हणतो, आक्रमकपणा, तो भाजपाला वापरायचा आहे. भाजपने हा विचार केलाय महाराष्ट्रामधून हे चेहरे घेताना. कपिल पाटील ठाणे जिल्हा, ते पूर्वी राष्ट्रवादीत होते, परंतु ते मैदानातले खेळाडू आहेत, ते फ्रंटवर लढू शकतात, ते स्वतः लोकसभेला जिंकलेले आहेत. शिवाय ते आणखी एका दुसऱ्या मतदारसंघामध्ये भाजपाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात. हे असे जे निवड करण्यामागची जी कारणं आहेत ना, ही सरळ सरळ याच्यामध्ये एक उद्देश आहे भारतीय जनता पार्टीचा, की आम्हाला मैदानात उतरायचं आहे, आम्हाला लढवय्ये पाहिजेत, लढणारे लोक पाहिजेत की ज्यांच्या बळावर आम्ही लढू शकतो. आणि मगाशी जोरे बोलत होते, माझ्याकडे थोडासा वेगळा पैलू मी तुम्हाला सांगतो. राणेंचा मराठा असणं हा घटक, भारतीय जनता पक्षाचे प्रयोग किती बघा. आधी त्यांनी संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवलं, आज संभाजीराजेंची भूमिका थोडीशी बदलली. त्यांनी उदयनराजेंना पक्षात घेतलं, लोकसभा लढवायला लावली, पुन्हा राज्यसभेवर घेतलं. तेही आज मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये थोडीशी वेगळी भूमिका घेत आहेत, थोडस बाजूला राहत आहेत. भारतीय जनता पक्षाचे हे 2 प्रयोग जेव्हा पक्षाच्या लक्षात आलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याशी राजकीय लढत द्यायची, तेव्हा आपले हे 2 राजे जर समजा थोडेसे बाजूला राहत असतील तर मग तिसरा चेहरा कोण आहे आपल्याकडे? तर नारायण राणे आहेत. नारायण राणेंचा उपयोग त्यांना मराठा एक चेहरा म्हणून, आक्रमक चेहरा म्हणून करायचा आहे. आणि राणेंची एक दुसरी बाजू अशी आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमली होती त्याचे राणे स्वतः अध्यक्ष होते. त्यांचा मराठा समाजाच्या एकूण प्रश्नांचा त्यांनी काही अभ्यास केलेला आहे, अहवाल दिलेला आहे, आणि त्या आधारावर सरकारने अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश कोर्टात टिकला नाही, बाब वेगळी. परंतु भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी मी आपल्याला थोडक्यात सांगितली, ही ती स्ट्रॅटेजी आहे. पण मग गजाननजी आणि रवी किरणजी, मला या सगळ्या संदर्भात अधिक सविस्तर आपल्याशी बोलायचंय. धर्मेंद्र जोरे सुद्धा आपल्याबरोबर आहेतच, पण कार्यक्रमामध्ये ब्रेकची वेळ झाली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि चर्चेत पुन्हा सहभागी होऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. सुरुवातीला आपण एक महत्त्वाची बातमी बघूया. ही बातमी अर्थातच नवी दिल्लीतूनच येते. 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनियुक्त मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत. तर माध्यमांसोबत अधिक न बोलण्याची ही तंबी सगळ्याच्या सगळ्या नव्या मंत्र्यांना देण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी आहे, 15 ऑगस्ट पर्यंत दिल्लीतच थांबा असं सगळ्या नवनियुक्त मंत्र्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच माध्यमांसोबत अधिक न बोलण्याची सुद्धा तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवनियुक्त मंत्र्यांना दिली आहे अशी माहिती मिळते आहे. मिशन महाराष्ट्र विषयी आपण बोलतोय. ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख आपल्या सोबत आहेत. मिड डेचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे आपल्या सोबत आहेत आणि नागपूरहून आपल्या सोबत गजानन सर सुद्धा उपस्थित आहेत. या सगळ्यांशी आपण मिशन महाराष्ट्र विषयी बोलतोय. रवी किरणजी, मगाशी जो मुद्दा आपण संवादात आणलात किंवा चर्चेत आणलात त्यालाच पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा, भागवत कराडांचं नेतृत्व मात्र किंवा भागवत कराडांचं व्यक्तिमत्व तुलनेनं साधं आहे, मितभाषी आहेत ते. तर त्यांच्याविषयी काय विचार झाला असेल? म्हणजे अशा चर्चा काल दिवसभर झाल्या की मुंडे आणि गावित यांचं प्रस्थ कमी करण्याकरता भागवत कराडांना संधी दिली गेली. एक यातनं स्पष्ट दिसायला लागलंय की भारतीय जनता पार्टी ही वेगळे प्रयोग करू इच्छिते. वेगळा प्रयोग म्हणजे कसा की विधानसभा निवडणुका झाल्या, मंत्री पंकजा मुंडे यांचा तिथे पराभव झाला परळीमध्ये. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका आल्या, त्यावेळी पक्षाने त्यांना संधी देणं अपेक्षित होतं असं अनेक कार्यकर्त्यांचंही मत होतं, नेत्यांचं मत होतं, पण त्यांना ती संधी दिली गेली नाही. त्याऐवजी रमेश कराड म्हणून एक पक्षाचे
जुने निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांना तिथं विधान परिषदेवर संधी मिळाली. हो तो पहिला राजकीय थोडासा एक झटका म्हणायला हवा असा होता. हो आता तर दुसरा मोठाच म्हणायला हवा, कारण भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत हो आणि ते त्यांचे समर्थक होते. औरंगाबाद मध्ये ते राजकारण करतात, ते मूळचे लातूर जिल्ह्यातले आहेत. तर त्या समर्थकालाच डायरेक्ट म्हणजे थेट आता त्यांनी मैदानात उतरवलंय, त्यांना राज्यमंत्री केलंय. म्हणजे लातूरहून रमेश कराड, इकडे औरंगाबाद मधून भागवत कराड, याचा अर्थ उघड आहे की मराठवाड्याच्या राजकारणामध्ये, शेजारच्या नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो वंजारा समाज अतिशय प्रभावी घटक आहे, त्या वंजारी समाजासाठी आता एक नवीन नेतृत्व विकसित करण्याचं भाजपाने ठरवलेलं दिसतंय. भले ते काही म्हणत की आम्हाला मुंडे भगिनींना डावलायचं नव्हतं, आम्हाला वगैरे अन्याय झाला नाही वगैरे, ठीक आहे. आता ते पक्ष म्हणून पक्षांनी तसं बोललंच पाहिजे, ते त्यांच्याकडनं अपेक्षितच आहे. मग त्यांनी असं थोडंच म्हणायचं असतं की नाही आम्हाला ते करायचंच होतं असं काही, ठीक आहे. पण राजकीय दृष्ट्या आज आपल्याला काय दिसतंय की भारतीय जनता पार्टीने भागवत कराडांच्या रूपाने एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे. हे ढळढळीत सत्य आहे आणि मराठवाड्यामध्ये नेमके त्याचे काय परिणाम दिसतील हे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्येच दिसून येईल आणि मग त्याच्यानंतर लोकसभेला दिसून येईल की हा वेगळा प्रयोग ओबीसीच्या राजकारणामधला अतिशय चर्चित बहुचर्चित प्रयोग नेमके काय रिझल्ट देतो. नक्की. गजाननजी नागपुरातून आपल्या सोबत आहेत. गजाननजी, मिशन महाराष्ट्राचा विचार करताना भाजपने राजकीय समीकरणं साधलेली आहेत, पण जातीनिहाय सुद्धा विचार केलेला दिसतो. सोशल इंजिनिअरिंग सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये बघायला मिळतं, अशा सुद्धा चर्चा झाल्या. तुम्ही कसं विश्लेषण कराल? नारायण राणेंविषयी खूप आपण संवाद साधलाय, पण इतर तिघांचा जे नव्यानं मंत्रीपदी गेलेले आहेत किंवा मंत्री झालेले आहेत त्यांचा कसा तुम्ही या सगळ्यामध्ये विश्लेषण कराल किंवा त्यांच्याविषयी काय सांगाल? गजाननजी. महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जो विषय आहे तो ऐरणीवर आहे. हो. आणि 2 दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात जो प्रकार घडला, ओबीसीच्या मुद्द्यांवर जो आरोप सत्ताधारी पक्षाने भारतीय जनता पार्टीवर केला, भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना निलंबित केलं आणि यांना ओबीसींशी काहीही घेणं देणं नाही असा जो आरोप झाला, त्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून ओबीसी समाजाच्या 2 नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं. शिवाय कपिल पाटील हे आगरी समाजाचे नेते आहेत आणि ठाणे भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात जो आगरी समाज आहे त्याचं प्रतिनिधित्व ते करू शकतात आणि त्यांच्या माध्यमातून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला फायदा मिळू शकतो. त्याचप्रमाणे दिंडोरीच्या लोकसभा सदस्य डॉक्टर भारती पवार या आदिवासी समाजाच्या आहेत आणि महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात गेलेल्या आदिवासी समाजाच्या त्या एकमेव प्रतिनिधी आहेत. संपूर्णपणे जर विचार केला तर मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एकूणच सामाजिक समीकरणं लक्षात घेतली आणि ही सामाजिक समीकरणं लक्षात घेऊन आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी 81 जी संख्या आहे त्यांच्या मंत्रिमंडळाची, त्यात 27 ओबीसी नेते आहेत, अनुसूचित जातीचे 12 आहेत आणि अनुसूचित जमातीचे 8 आहेत. तर अशा सगळ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या मागास घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आल्याने महाराष्ट्रातही ज्या निवडणुका भविष्यात होणार आहे त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे होईल. शिवाय डॉक्टर भारती पवार या 2च वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीत आल्या आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीशी समरस होण्यासाठी फार वेळ घेतला नाही. आता नरेंद्र मोदींच्या सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. पंतप्रधानांसोबत त्यांनी अनेक चांगली कामं करण्याचा खासदार म्हणून सुद्धा प्रयत्न केला आणि लोकसभेतली त्यांची कामगिरी लक्षात घेता पंतप्रधान त्यांच्या कामगिरीवर खुश झाले आणि त्यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाला सुद्धा फायदा होऊ शकतो, सरकारची कामकाज करण्याची गती वाढू शकते आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची जी प्रतिमा आहे ती सुद्धा उजळून निघू शकते. ही धारणा असल्यामुळेच या महाराष्ट्रातल्या 4 नेत्यांना संधी देण्यात आली असावी. राहिला प्रश्न डॉक्टर भागवत कराडांचा, ते वंजारी समाजाचे आहेत, ओबीसी आहेत आणि
त्यांना प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने वेगळं समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर भागवत कराडांना संधी दिल्यामुळे मुंडे भगिनी नाराज आहेत अशी जी चर्चा राज्यभर ऐकायला मिळते, त्या चर्चेत कितपत तथ्य आहे माहिती नाही. नुकतंच दुपारी देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं आणि मुंडे भगिनी नाराज नाहीत, त्यांची बदनामी करू नका असं आवाहन बदनामी करणाऱ्यांना केलं. यावरून हे स्पष्ट होतं की मुंडे भगिनी नाराज नाही आहेत, ते खासदार आहेत पंकजा मुंडे, त्यामुळे त्यांनीही नाराज असण्याचं काही कारण उरत नाही. ही सगळी परिस्थिती गजाननजी, खरं तर तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, अजून संवाद तुमच्याशी साधायचा आहे. धर्मेंद्रजी आपल्याशी संवाद साधते, असा थेट सहजासहजी असं म्हणता येणार नाही की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका याचा थेट एकमेकांशी संबंध आहे. पण 8 मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात असणं, महाराष्ट्राला इतकं महत्त्वाचं स्थान मिळणं, या सगळ्यांच्या माध्यमातून नक्की महाराष्ट्रामध्ये खूप चांगला परिणाम बघायला मिळेल, महापालिका निवडणुका असो किंवा पुढच्या सगळ्या निवडणुका, असं आपल्याला वाटतं का? हे बघा, प्रत्येक रिशफल, रिस्ट्रक्चरिंग, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी राजकारणाच्या स्तरावरतीच ठरवल्या जातात. त्यामुळे जे नेते घेतले गेले ते ज्या भागातून येतात तिथे त्यांना तो इन्फ्लुएन्स वाढवायचा आहे. आणि मुंबई, कोकण, मी जो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो त्यामध्ये राणेंना आपण डिवाइड करू 2 भागामध्ये, मुंबई आणि कोकण. आणि कपिल पाटील घेऊया ठाणे आणि जो अखंड ठाणे जिल्हा होता त्याच्या आजूबाजूची. आणि त्यांचा तुम्ही पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, ते आगरी समाजाचे आहेत. आणि आगरी समाजाचं जर सध्याचं एक आपण आंदोलन बघितलं, दिनी पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्या, तो जो अभूतपूर्व कोरोना समयी जो एक मोठा प्रोटेस्ट झाला, आंदोलन झालं, म्हणजे एका बाजूला म्हणजे हृदयाची गती वाढवणारा होता, कोरोनामध्ये इन्फेक्शन होईल, काय होईल, सुपर स्प्रेडर होईल अशा पद्धतीचा, आणि दुसऱ्या सत्ताधारी पक्षासाठी तो एक धक्का पण होता. एवढे 50,000 40,000 जे काय असेल पोलिसांनी जो आकडा दिला आणि जो आंदोलनकर्त्यांनी दिला, त्याबरोबरच बीजेपीला एक त्या पट्ट्यामध्ये जो पनवेल आणि जो ठाणे तो पट्टा आहे, न्यू बॉम्बेचा, रायगड पासून तर इकडे जिथे जिथे आगरी समाज आहे, आणि आगरी समाज हा ॲबोरिजिन आहे इकडचा, आणि आगरी समाज जनरली सेनेसोबत असतो अशी आतापर्यंतची समजूत आहे पॉलिटिकल पंडित लोकांची, राजकीय पंडित लोकांची आणि पक्षांची सुद्धा. तर आता पाटलांना जसं रविकिरण बोलले, पाटील हे अनडिवायडेड आणि डिवायडेड ठाणे जिल्ह्याचे पहिले युनियन मिनिस्टर आहेत, जरी MOS असते, जरी राज्यमंत्री असते. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा, आणि ते ज्या समाजातून येतात, या समाजाचा सोशिओ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल तिन्ही पद्धतीचा इन्फ्लुएन्स या MMR मध्ये. तुम्ही डोंबिवलीला असता, तुमचं मूळ डोंबिवलीला आहे, तुम्ही डोंबिवलीचं जर एक लक्षात घेतलं की डोंबिवलीमध्ये आणि त्या परिसरामध्ये आगरी समाजाचं राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या किती त्यांचं आहे, तर प्रत्येक ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आपल्या MMR मध्ये आहेत. ठाणे, मुंबई पकडून घ्या, कुठे ना कुठेतरी असं काही एक मुद्दा लागत असतो, तो मुद्दा घेऊन जावं लागतं लोकांसमोर. कुठे कुठे एखादा राग असतो, अँग्री आगरी, असं मी एक नवीन इंट्रोड्यूस केलंय की आगरी लोकांचा अँगर ज्याला आता एक्सप्लॉइट करता येईल, त्याचा थोडा तरी फायदा होईल की नाही राजकारणात, 100% काहीतरी फायदा होईल. तो एक विषय झाला. आणि दुसरा आपण काय विचारलं होतं मला, मी विसरलो. हो, आपण सविस्तर बोलूया. मुद्दा हा होता की असा अर्थार्थी जरी आपण केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका किंवा पुढच्या सगळ्या निवडणुका यांचा लावत नसलो तरी सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी या सगळ्या मराठी चेहऱ्यांचा होईल का, या सगळ्याविषयी आपण सविस्तर बोलूया. रविकिरण देशमुख, गजानन निमदेव आपल्यासोबत आहेत आणि धर्मेंद्र जोरे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक.
मिशन महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये स्वागत. मिड डेचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आहेत आणि गजानन निमदेव नागपूर तरुण भारतचे संपादक आपल्यासोबत आहेत. रविकिरण सर आणि गजानन सर, तुम्हा दोघांना हा प्रश्न आहे. रविकिरण सर, काल जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात सोशल इंजिनिअरिंग बघायला मिळते, अशा जेव्हा एका बाजूला चर्चा रंगत होत्या, तेव्हा दुसऱ्या बाजूला फक्त भाजपचा चेहरा असलेलं हे मंत्रिमंडळ आहे अशाही चर्चा रंगत होत्या. आणि ते याकरता कारण सगळ्या महत्त्वाच्या पदांवर जुने जाणते भाजपचेच नेते आहेत किंवा ती मंत्रिपदं त्यांना दिली गेलेली आहेत, असा एक तर्क होता त्यामागे. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? साहजिक आहे, कारण लोकसभेमध्ये 300 पेक्षा अधिक जागा मिळवलेल्या आहेत त्यांनी. इतकं मोठं प्रचंड बहुमत असताना घटक पक्षांना एक एक मंत्रिपद देणं स्वाभाविक आहे. कारण हे बघा, युती आघाडी हे जे प्रयोग असतात ना, ते कशासाठी असतात की वेगळ्या वेगळ्या विचारधारेच्या पक्षाचा फायदा होऊ नये. समान विचारधारेचे पक्ष किंवा आपल्याला जिथे कमकुवत एखादा पक्ष मोठा पक्ष समजतो की आपण एका ठिकाणी थोडेसे कमी पडतोय, तिथे ती ताकद एकत्र करण्यासाठी ते घटक पक्षांना एकत्र करतात. पण घटक पक्ष मोठा नाही झाला पाहिजे, खूप मोठा होता कामा नये, कारण तो उद्या आपल्याला प्रतिस्पर्धी होऊ शकतो. 1-2 ठिकाणी झाला, 4 ठिकाणी झाला तरी त्याचे राजकीय परिणाम होतात. म्हणून जाणीवपूर्वक घटक पक्षांना थोडा मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न कुठलाही राजकीय पक्ष करतो, भाजपच करतो अशातला भाग नाही. काँग्रेसही पूर्वी तेच करत होता. त्यामुळे त्याच्यात मला काही वेगळे वाटत नाही. त्यांनी एक एकच जागा दिली आहे घटक पक्षांना आणि स्वाभाविक आहे. म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष हेच करेल असं मला वाटतं. आणि राहता राहिला भाजपचा वर्चस्व, महत्वाची खाती, हेही मला वाटतं स्वाभाविक आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडे 300 पेक्षा जास्त लोकसभेचे सदस्य आहेत. शिवाय राज्यसभेत आता ते बहुमताच्या जवळपास गेलेलेच आहेत. मग इतक्या मोठ्या संख्येने स्वतःच्या पक्षाचे खासदार असताना त्यांना अधिकाधिक मंत्रिपद देऊन त्यांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देणं आणि पुढच्या निवडणुकीची तयारी म्हणून ते चेहरे निवडणुकीत वापरणं आणि पुढे बहुमत मिळवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणं, हे क्रमप्राप्त आहे. आणि त्या दृष्टीने भाजपने तोच प्रयत्न केलाय. अधिकाधिक मंत्रिपद, अधिकाधिक चांगली खाती, हे त्यांनी बरोबर हेरलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचललंय. नक्की. गजाननजी, तुम्ही काय सांगाल या मुद्द्याविषयी थोडक्यात? रविकिरण जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. भारतीय जनता पार्टीला लोकसभेत बहुमतापेक्षाही 25 ते 30 जागा जास्त मिळालेल्या आहेत, 303 जागा मिळालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत घटक पक्षांची त्यांना गरजही उरलेली नाही. परंतु घटक पक्षांनी निवडणुकीमध्ये जे सहकार्य केलं त्याची जाणीव ठेवणं, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, ही बाब भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतली आणि आपल्या मित्र पक्षातील एकेका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान दिलं. राहिला प्रश्न महत्वाच्या खात्यांचा, तर रविकिरण जसं म्हणाले की एवढं प्रचंड बहुमत जवळ असताना स्वाभाविक आहे महत्वाची खाती स्वतःकडे ठेवणं आणि महत्वाच्या खात्यांमार्फत देशभरात जी कामं केली जातील त्या कामांचा फायदा पुढच्या 2024च्या निवडणुकांमध्ये तर होईलच, परंतु पुढल्या वर्षी ज्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत त्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही बाबी जर लक्षात घेतल्या तर मित्र पक्षांना एक एक मंत्रिपद आणि महत्वाची सगळी खाती भारतीय जनता पार्टीने स्वतःकडे ठेवणं यात गैर काही आहे असं मला वाटत नाही. नक्की. अगदी तुम्हा तिघांनाही हा शेवटचा प्रश्न आहे. मिशन महाराष्ट्र असं जेव्हा आपण म्हणतो आणि आत्ताचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, तुम्हा तिघांनाही अगदी थोडक्यात विचारायचं, एकेका वाक्यात तुम्ही सांगू शकाल? धर्मेंद्रजी, तुमच्यापासून सुरुवात करते की पुढच्या काळात भविष्य भाजपचं मिशन महाराष्ट्र असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय असेल? निवडणुका 3 वर्षानंतर असताना असेंब्लीच्या प्रोजेक्शन करायचं, प्रेडिक्शन करायचं धारिष्ट मी करणार नाही. मात्र रविकिरण आणि गजानन रावांचं जे मत होतं ते थोडं पुढे नेण्याचा प्रयत्न करतो मी. माझ्या मनात 2 प्रश्न या दोघांनी बोलल्यानंतर आणि कालचा तो सगळा प्रकार झाल्यानंतर आलेले आहेत. एक, घटक पक्ष याआधी होते, 2019 मध्ये होते, तर त्यावेळी जर हा प्रयोग झाला असता तर तुमचा शिवसेना आणि अकाली हे 2 सोडून गेले असते का? आणि इतके सगळे चेंजेस 2 वर्षानंतरच करण्याची गरज का पडली, याचं उत्तर काय आहे हा एक प्रश्न आहे. मोदीजींना एवढा सगळं एक्सरसाइज करण्याचा आताच का गरज पडली, आताच का गरज पडली, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर माझं सोपं आहे. त्याचं उत्तर पण माझ्याकडे आहे की
2 वर्षात काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त कराव्या असं त्यांना वाटतं असेल. त्यांच्या आधीच्या लोकांकडून व्यवस्थित काम झालेलं नाही ती दुरुस्त करावी असं त्यांना वाटलं असेल. घटक पक्ष दूर जाऊ नयेत म्हणून घटक पक्षांना आता निवडणुकीच्या आधी सोबत घ्यायचं त्यांना वाटलं असेल आणि नवीन चेहरे देऊन. नक्की. धर्मेंद्रजी सॉरी, मला थांबावं लागते, तुम्हाला अगदी वेळ कमी उरलाय माझ्याकडनं. थोडक्यात मी रवी किरण सर आणि गजानन सरांकडनं उत्तर घेते. रवी किरण सर. मी एवढंच सांगू इच्छितो की मिशन महाराष्ट्र आपण जे वारंवार बोलतोय, मिशन महाराष्ट्राची पहिली पायरी ही मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे. कारण मुंबईचं महत्व अनन्यसाधारण आहे. शिवसेनेसाठी तो एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मोठी तयारी सुरू केली आहे. नारायण राणेंना घेण्याबरोबरच त्यांनी कृपाशंकर सिंग यांनाही पक्षात घेतलंय उत्तर भारतीय मतं अधिक जास्त पद्धतीने एकत्र आणण्यासाठी. आणि जर मुंबई महानगरपालिकेमध्ये निकाल मनासारखे लागले तर मिशन महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो त्यांचा पहिला विजय असेल आणि तो मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतो. नक्की. गजाननजी. नारायण राणेंना मंत्रिमंडळात समाविष्ट करून भारतीय जनता पार्टीने आपण पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत असा स्पष्ट संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे आणि मुंबई महानगरपालिकेपासून त्याची सुरुवात होईल असं मला वाटतं. नक्की. गजाननजी, रवी किरणजी आणि धर्मेंद्रजी, तुम्ही तिघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. कमी वेळ होता पण त्यामध्ये अख्खा महाराष्ट्र आणि त्याच्या अवतीभोवतीचं राजकारण उलगडून दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. तुम्हा तिघांचेही आभार. मिशन महाराष्ट्रामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांचा काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.